काही जखमा असा असतात त्या कधीच भरू येत नाहीत आणि काही रहस्य अशी असतात जी माणसाला जिवंतपणेच मारून टाकतात. त्या दिवशी जेव्हा मी त्या अंधाऱ्या खोलीत कुलूप उघडलं तेव्हा माझा काळजाचा ठोका चुकला. समोर जे होतं ते बघून माझं डोकं सुन्न झालं. डोळे पाण्याने भरले आणि मला जाणवलं की गेली 25 वर्ष मी ज्या माणसासोबत राहिले त्यांना मी कधी ओळखलं नव्हतं. माझ्या सासऱ्यांनी मरण्यापूर्वी माझ्या हातात दिलेली ती पितळी चावी केवळ एका खोलीची नव्हती, तर ती एका अशा सत्याची गुरुकिल्ली होती ज्याने आमच्या घराची सगळी समीकरण बदलून टाकली होती. पण हे सत्य बाहेर येण्यापूर्वी मी जे भोगलं ते ऐकून कदाचित तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. माझं नाव जानकी. एका मध्यमवर्गीय संस्कारक्षम कुटुंबात माझा जन्म झाला आणि वयाच्या 20व्या वर्षी मी या अण्णासाहेबांच्या मोठ्या वाड्यात सून म्हणून पाऊल ठेवलं. अण्णासाहेब म्हणजे गावातला एक मोठा प्रस्त, शिस्तप्रिय, करारी आणि शब्दाला पक्के. जेव्हा मी या घरात आले तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की अण्णाचा शब्दाबाहेर या घरात कोणीही जात नाही. माझे पती अविनाश आणि त्याचे मोठे भाऊ सतीशराव हे दोघेही अण्णाचा दर्याखाली वागायचे. पण या शिस्तीच्या पड्यात एक मोठी पोकळी होती जी मला सुरुवातीला जाणवली नाही. अण्णासाहेब वरून कठोर वाटायचे, पण सून म्हणून मी जेव्हा त्याचा जेवणा खाण्याची किंवा औषधाची सोय करायचे तेव्हा त्याचा डोळ्यात मला एक वेगळीच अपराधीपणाची भावना दिसायची. ते तासनतास घरच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या एक छोट्या खोलीकडे बघत बसायचे. ती खोली नेहमी बंद असायची. त्यावर एक मोठे जुनाट कुलूप होतं. घराच्या इतर भागात आधुनिकता आली होती, पण ती खोली मात्र जशीच्या तशी जुनी आणि रहस्यमय वाटायची. मी एकदा अविनाशला विचारलं होतं की त्या खोलीत काय आहे, तेव्हा त्यांनी कपाडावर आठ्या आणून मला गप्प केलं होतं. त्या खोलीत नावं काढलं की घरातलं वातावरण बदललाच. अण्णाने दोन्ही मुलगे अविनाश आणि सतीशराव याचा मनात त्या खोलीबद्दल प्रचंड आकर्षक आणि त्याहीपेक्षा जास्त हव्यास होता. त्यांना वाटायचं की अण्णांनी आयुष्यभराची कमाई सोन्या नागण्याच्या स्वरूपात तिथे दळवून ठेवली आहे. अण्णासाहेब गेल्या 2-3 वर्षापासून अंथरुणाना खिळून होतं. त्या काळात मी त्याने अहोरात्र सेवा केली. त्यांना वेळेवर औषध देणं, त्याचे विचार ऐकणं आणि त्यांना सावरणं हे माझं रोजचं काम होते. माझे पती आणि दीर मात्र फक्त त्याचा इस्टेटच्या कागदपत्रावर नजरा रोखून असायचे. अण्णांना हे सगळं समजलं होतं, पण ते शांत राहायचे. त्याच्या आयुष्याचा दिवा आता विझायला आला होता. एके रात्री जेव्हा पावसाचा जोरात कडकडाट होत होता, अण्णांनी मला खुणेने जवळ बोलावलं. त्याचा श्वास अडकत होता. त्यांनी उशीखालून एक काळ्या धाग्यात बांधलेली जुनी पितळी चावी काढली आणि माझ्या हातावर ठेवली. त्याचे हात थरथरीत होते. त्याने माझा हात घट्ट पकडला आणि मोठ्या कष्टाने शब्द बाहेर काढले, "जानकी, ही चावी आता तुझी जबाबदारी आहे. माझ्या मृत्यूनंतर बरोबर 1 वर्ष ती छोटी खोली बंद राहील. या 1 वर्षात ती खोली कोणीही उघडता कामा नये. अगदी अविनाश किंवा सतीशने मागितली तरी ही चावी घ्यायची नाही. ही माझी शेवटची इच्छा आणि तुला दिलेली शपथ आहे. 1 वर्ष पूर्ण झालं की तू स्वतः ही खोली उघड आणि तिथे जे काही असेल त्याचा निकाल तूच लाव."
अण्णाचा डोळ्यात त्या क्षणी जे पाणी होतं ते पाहून माझं हृदय पुरवून निघालं. मी काही बोलण्यापूर्वीच त्याने अखेरचा श्वास घेतला. अण्णासाहेब गेलं आणि संपूर्ण घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. मला वाटत होतं, पण दुर्दैवाने तिथे दुःखापेक्षा जास्त चर्चा या चावीची आणि खोलीची सुरू झाली. अण्णाच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा अजून सुटकाचे दिवसही संपलं नव्हतं, तेव्हा सतीशरावांनी आणि अविनाशने मला हॉलमध्ये बोलावलं. सतीशराव मोठे असल्याने त्याचा आवाज चढलेला होता. ते म्हणाले, जानकी, अण्णांनी तुला जाताना काहीतरी दिलं हे आम्ही पाहिलं. ती चावी त्या खोलीस आहे ना, काढ ती बाहेर. आता अण्णा नाहीत, त्यामुळे ती खोली बंद ठेवण्यात काही अर्थ नाही. आम्हाला बघायचं आहे की त्यात काय आहे. मी शांतपणे सांगितलं की अण्णाची इच्छा होती की ती खाली 1 वर्ष बंद राहावी. हे ऐकताच अविनाशच्या पारा चढला. तो म्हणाला, अगं वेडी आहेस का तू? 1 वर्ष कशासाठी? त्यात नक्कीच काहीतरी मौल्यवान आहे जे अण्णांना आमच्यापासून लपवायचं होतं. तू ही चावी आम्हाला दे, आम्ही काय ते बघून घेऊ. पण मी अण्णाला शपथ दिली होती. मी नकार दिला. तिथूनच माझा सडाचा आणि संघर्षाचा प्रवास सुरू झाला. ज्या पतीवर मी जीवापाड प्रेम केलं तोच आता माझ्याशी परक्यासारखा वागू लागला. अविनाशने माझ्याशी बोलणं बंद केलं. जेवणाच्या टेबलावर फक्त टोमणे असायचे. सतीशरावांच्या पत्नीने म्हणजेच माझ्या जावेनेही माझ्यावर संशय घ्यायला सुरुवात केली. तिला वाटायचं की अण्णांनी मला काहीतरी गुप्त सांगितलं आणि मी एकटीच ती संपत्ती लटणार आहे. घरातलं वातावरण इतकं विषारी झालं की मला त्या घरात श्वास घेणं कठीण झालं होतं. प्रत्येक रात्री मला भीती वाटायची. मी ती चावी माझ्या गळ्यातल्या माळेत गुंफून ठेवली होती. झोपेतही माझा हात त्या चावीवर असायचा. अनेकदा रात्री मला भास व्हायचा की कोणीतरी माझ्या खोलीत फिरतं, माझी ती चावी शोधण्याचा प्रयत्न करतं. एकदा तर सतीशरावांनी चक्क अण्णाचा वकिलीने कागदपत्रामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ते कायदेशीर रत्तीच्या ती खोली उघडू शकतील. पण अण्णा चतुर होते. त्यांनी वसियतमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की जर ही खोली मुदतीपूर्वी जबरदस्तीने उघडली गेली तर अण्णाची सर्व शेती आणि वाडा एक अनाथ आश्रमाला दान केला जाईल. याच एका अटीमुळे अविनाश आणि सतीशराव अडकवून पडले होते. त्याचे प्रेम फक्त पैशावर होता आणि तो पैसा हातातून गेल्यास काय होईल या भीतीने त्याने तो दरवाजा तोडला नाही. पण त्याने माझ्या मनाचे तुकडे करायला कोणतीही कसर सोडली नाही. मला वेड ठरवण्याचे प्रयत्न झाले. तू अण्णाच्या मृत्यूनंतर भ्रूमिष्ठ झाली आहे, तुला उपचाराची गरज आहे, असं म्हणत मला मानसिक त्रास दिला गेला. अविनाशने तर एकदा रागाचा भरात माझ्यावर हात उगारला आणि म्हणाला, ती चावी दे, नाही तर चालती हो या घरातून. मी डोळ्यात पाणी आणून विचारलं, तुम्हाला तुमच्या बापाच्या इच्छापेक्षा त्या खोलीतला पैशाची जास्त किंमत आहे का? त्यावर त्याच उत्तर होतं, हो, पैसाच सगळं काही असतो. मला जाणीव झाली की मी एक अशा कुटुंबात आहे जिथे रक्ताच्या नात्यापेक्षा सोन्याच्या विटांना जास्त महत्त्व आहे. 6 महिने उलटले. माझे आयुष्य एक कैद्यासारखं झालं होतं. मी फक्त त्या खोलीच्या दराकडे बघून अण्णाशी मनातल्या मनात बोलायची, अण्णा, तुम्ही मला कोणत्या संकटात टाकून गेलात? का दिली ही चावी माझ्याकडे? कधी कधी त्या बंद खोलीतून
मला रडण्याचे आवाज यायचे. रात्रीच्या शांततेत कोणीतरी हुंदके देत असण्याचा भास व्हायचा. मी विचार करायचे की तिथे असं काय असेल, एखादं जुनं रहस्य, एखादा गुन्हा, की खरंच फक्त संपत्ती. त्या खोलीचा दरवाजा लाकडी होता आणि त्यावर धूळ साचली होती, पण त्या धुळीतही एक प्रकारचं गांभीर्य होतं. जसं जसं दिवस जवळ येत होते तसं तसा अविनाश आणि सतीशरावाचा संशय सुटत चालला होता. त्याने आता माझ्याशी साधं बोलणंही सोडून दिले होते. मला घराच्या एक कोपऱ्यात राहण्याचा भाग पाडल, पण मी ती सावी सोडली नाही. मला अण्णाचा डोळ्यातील तो विश्वास जपायचा होता. 9 महिने पूर्ण झाले तेव्हा एक विचित्र घटना घडली. रात्रीच्या वेळी सतीशराव त्या खोलीच्या दरवाजापाशी उभी राहून कुणाशी तरी कुजबुजत होतं. मी चोरून पाहिलं तर ते एका चावी बनवणाऱ्या माणसाला घेऊन आले होते. ते चोरून बनावट चावी बनवायचा प्रयत्न करत होते, पण जसा तो माणूस कुलपाला हात लावणार तसा वाड्यातला जुना कुत्रा जोरात भुंकायला लागला आणि त्याचा प्रयत्न फसला. निसर्गही अण्णाचा इच्छेत रक्षण करत असल्याचा मला भास झाला. 10वे महिने संपला आणि माझं कुतूहलही शिखरावर पोहोचलं होतं. अण्णांनी मला का निवडलं? सतीशरावाची बायको जी घरात मोठी होती तिला का नाही दिली सावी? अविनाश जो त्याचा मुलगा होता त्याला का नाही? माझ्याकडेच असं काय होतं जे अण्णांना विश्वासच वाटला? या प्रश्नांनी मला घेरलं होतं. 11 महिने पूर्ण झाल्यावर अविनाश माझ्या जवळ आला. त्याचे डोळे लाल होते. त्याने मला शेवटची धमकी दिली. जानकी, उद्या वर्ष पूर्ण होतं. उद्या सकाळी जर तू ती खोली उघडली नाहीस आणि त्यात जे काही आहे ते आम्हाला सोपवलं नाही तर तुमच्याशी माझी काहीही नातं उरणार नाही. मी त्याच्याकडे पाहत राहिले. ज्या माणसाला मी माझा देव मानलं होतं तो आज एका खोलीच्या बदल्यात माझा लग्नात नातं तोडायला निघाला होता. त्या रात्री मला झोप लागली नाही. अंगावर काटा येत होता. उद्या त्या खोलीच कुलूप उघडणार होतं. उद्या अण्णास ते शेवटचं रहस्य जगासमोर येणार होतं. काय होतं त्या खोलीत? संपत्ती की एखादं भीषण सत्य? अण्णांनी मला दिलेला या जबाबदारीचा शेवट काय होणार होता? माझं आयुष्य बदलणार होतं की उद्ध्वस्त होणार होतं? हे सगळं विचार करत मी पहाटेची वाट पाहत राहिले. सकाळी सूर्य उगवला, पण त्या सूर्याच्या प्रकाशातही मला एक वेगळीच भीती जाणवत होती. आज 1 वर्ष पूर्ण झालं होतं. अख्खा वाडा त्या छोट्या खोलीच्या समोर जमा झाला होता. अविनाश, सतीशराव, जाऊबाई आणि गावातील काही प्रतिष्ठित लोकही तिथे हजर होते. सगळ्याच्या नजरा माझ्या गळ्यातल्या त्या पितळी चावीवर होत्या. मी थरथरा हाताने ती चावी बाहेर काढली. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की मला स्वतःचा आवाज ऐकून येत होतं. मी पुढे झाले. कुलूप धरलं. कुलूप जुनं होतं, पण चावी लावताच ते सहज उघडलं. जणू ते माझीच वाट पाहत होतं. मी दरवाजाची कडी काढली आणि जोरात तो जड लाकडी दरवाजा ढकलला. खोलीतून एक गार वारा बाहेर आला आणि समोर जे दृश्य दिसेल ते पाहून माझ्या तोंडाचा शब्दच फुटला नाही. तिथे एक काही होतं. त्याने माझ्या आयुष्याची पुढची 25 वर्ष आणि मागचा सगळा इतिहास एका क्षणात पुसून टाकला होता. अविनाश आणि सतीशराव आत घुसले, पण तेही एका क्षणात शांत झाले.
त्याचा तोंडून एकही शब्द बाहेर येत नव्हता. जे पाहण्यासाठी त्याने 1 वर्ष माझा छळ केला ते पाहून त्याच्याही अंगावर काटा आला होता. कारण त्या खोलीत सोन्याचा साठा नव्हता, तर तिथे अशा एक व्यक्तीचे अस्तित्व होतं, जिच्याबद्दल या घराच्या भीतीलाही विसर पडला होता. तो जड लाकडी दरवाजा उघडताच एक थंडगार कुबट वासाची झुळूक अंगाचा स्पर्श करून गेली. खोलीत मिट्ट अंधकार होता, पण खिडकीच्या फटीतून येणाऱ्या प्रकाशाच्या एका किरणामुळे धुळीचे कण तरंगताना दिसत होते. मी भीतीने आणि कुतूहलाने थरथरत होते. अविनाश आणि सतीशराव तर माझ्याही आधी आत घुसले होते. त्यांना वाटलं होतं की समोर सोन्याच्या विटाचे ढीग दिसतील किंवा एखादी तिजोरी असेल, पण तिथे असं काहीच नव्हतं. मी भीतीवरचा दिवा शोधला आणि तो पेटवला. प्रकाशाचा झोत पसरला आणि जे दृश्य समोर आलं त्याने माझा काळजाचा टोका सुकला. त्या खोलीत फर्निचरच्या नावाने फक्त एक जुना लाकडी पाळणा होता, जो काळानुसार जीर्ण झाला होता. भिंतीवर कशाचेही नकाशे किंवा जमिनीची कागदपत्र नव्हती, तर तिथे शेकडो फोटो लावलेले होते. ते फोटो अविनाशचे नव्हते, सतीशरावाचे नव्हते की अण्णासाहेबांचेही नव्हते. ते फोटो होते एक लहान मुलीचे, एका निरागस चेहऱ्याची मुलगी, जिचे डोळे अण्णासाहेबांसारखेच पाणीदार होते. ती मुलगी लहानाची मोठी होतानाचे ते फोटो होते. तिचं रागणं, तिचं साडे जाणं, तिचे हसणं आणि शेवटी तिचं तारुण्य. मी अवाक होऊन ते फोटो बघत होते. अविनाश रागाने ओरडला, हे काय फालतूपणा आहे. अण्णांनी या कचऱ्यासाठी आम्हाला 1 वर्ष थांबवलं. सतीशरावही चिडून भिंतीवरचे फोटो फाडायला निघाले. पण माझं लक्ष कोपऱ्यात असलेला एक पितळी पेटीकडे गेलं. ती पेटी अण्णाच्या पलंगाच्या पायाशी असायची, जी त्यांनी मरण्यापूर्वी या खोलीत हलवली होती. मी पुढे झालं आणि ती पेटी उघडली. पेटी जुन्या कपड्यात थर होता आणि त्या खाली ढीगभर पत्र होते. पेटी उघडताच वाळलेला फुलाचा आणि अत्तराचा एक मंद वास आला. मी एक पत्र उचललं. ते अण्णाच्या हस्ताक्षरात होतं. पत्राची सुरुवात काळजाला भिडणारी होती. माझ्या लाडक्या लेकीला जिचा बाप असूनही मी मेला होतो. मी वाचायला सुरुवात केली आणि माझ्या डोळ्यातून धडाधडा पाणी वाहू लागलं. या घराचा एक असा इतिहास होता, जो माझ्यापासून, या घराच्या सुनेपासून 25 वर्ष लपवून ठेवला होता. अण्णांना एक मुलगी होती. तिचे नाव मुक्ता, अविनाश आणि सतीशची सख्खी बहीण. पण या घरात तिचं नाव घेण्याच्याही बंदी होती. मुक्ताने एका परधर्मीय मुलावर प्रेम केलं होतं. त्या काळी अण्णासाहेबांची गावात मोठी प्रतिष्ठा होती. जेव्हा ही गोष्ट बाहेर आली तेव्हा अविनाश आणि सतीशने, जे स्वतःला खानदानाचे वारसदार समजलं होतं, त्यांनी अण्णावर दबाव टाकला. त्यांनी अण्णांना सांगितलं की जर मुक्ता या घरात राहिलं तर आम्ही दोघेही आत्महत्या करू किंवा घर सोडून जाऊ. समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असं म्हटलं. त्याने अण्णाच्या प्रतिष्ठेला हात घातला. अण्णांनी लोकांच्या आणि मुलाच्या दबावाखाली घेऊन आपल्या पोटच्या गोळ्याला मुक्ताला एका रात्री घराबाहेर काढलं होतं. पण अण्णाचं मन कधीच तिला विसरू शकलं नाही. त्याने ही छोटी खोली मुक्ताच्या आठवणीसाठी राखीव ठेवली होती. दर महिन्याला अण्णा तिला चोरून पैसे पाठवायचे, पण तिला कधीच भेटायला जाऊ शकले नाही, कारण त्याचे दोन्ही मुलगे त्याच्यावर पाळत ठेवून असायचे. त्या खोलीतला प्रत्येक वस्तूला अण्णाचा
आसमानचा स्पर्श होता. मुक्ताच्या लग्नासाठी त्याने चोरून सोन्याचे दागिने बनवून ठेवले होते, जे एका छोट्या मखमली डब्यात त्या पत्राचा खाली होतं. सतीशरावांनी तो डबडबा हिसकावून घेतला आणि उघडून पाहिलं तर त्या जुन्या पद्धतीने दागिने होते. हे तर मुक्ताचे आहेत. बुड्ढ्याने आमच्या हक्काचं सोनं त्या कार्टीसाठी राखून ठेवलं होतं. सतीशरावाचे हे शब्द ऐकून मला त्याची घृणा वाटली. पण पत्राचा खाली अजून काहीतरी होतं. एक डायरी होती. अण्णांनी ती डायरी खास माझ्यासाठी त्याच्या सुनेसाठी लिहिलं होतं. मी ती डायरी वाचायला घेतली आणि त्यातच एक पान वाचू माझे पाय लट कापायला लागलं. माझं डोकं सुन्न झालं. अण्णांनी लिहिलं होतं, जानकी, तू या घरात आलीस तेव्हा मला खूप आनंद झाला होता. पण या घरच्या पुरुषाने जे पाप केलं त्याच ओझं मी आजवर वाहत आलो. जानकी, तुला आठवतं, तुझ्या लग्नानंतर 2 वर्षांनी तुला दुसरं बाळ झालं होतं. हॉस्पिटलमध्ये तुला सांगण्यात आलं की बाळ जन्मच दागावलं. तू कित्येक महिने त्या दुःखात रडत होतीस. पण सत्य काही वेगळंच होतं. मी वाचन थांबलं. मला तो दिवस आठवला. तो पाऊस, ते हॉस्पिटल आणि नर्सने माझ्या हातात दिलेले ते निर्जीव बाळ. मी अहोरात्र रडले होते. माझं बाळ गेलं म्हणून मी स्वतःला दोष दिला होता. डायरी पुढे सांगत होती, ते बाळ दागवलं नव्हतं. ते एक सुदृढ मुलगा होता. पण त्याच वेळी सतीशच्या बायकोला, म्हणजे तुझ्या जावेला कधीच मुलगा होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. घराच्या वारस हवा म्हणून सतीश आणि अविनाशने मिळून एक कट रचला. त्याने डॉक्टरांना पैसे देऊन तुझं बाळ बदललं. पण त्याच वेळी मुक्ताचंही बाळ गेलं होतं. मुक्ताची अवस्था बघवत नव्हती. सतीशला वाटलं की जर तुझं बाळ मुक्ताला दिलं तर ती त्या शहरातून कायमची निघून जाईल आणि कधीच परत येणार नाही. त्याने तुला खोटं सांगितलं की बाळ गेलं आणि तुझं जिवंत बाळ मुक्ताच्या हातात सोपवलं. मी हे सगळं हताशपणे पाहत होतं. मुलाच्या हट्टापायी आणि इज्जतीपायी मी गप्प राहिलो. पण त्या दिवसापासून मी स्वतःच्या नजरेतून पडलो. हे वाचल्यावर माझ्या अंगावर काटा आला. मी जोरात ओरडले. अविनाशने माझ्या हातातून ती डायरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, पण मी धट्ट धरून ठेवली. माझ्या डोळ्यात आता दुःख नव्हता, तर आग होती. ज्या माणसासोबत मी 25 वर्षे काढली, ज्याला मी माझ्या सर्वस्व मानलं, त्याने माझ्या पोटच्या गोळ्याला माझ्यापासून हिरावून घेतलं होतं. केवळ एका संपत्तीसाठी आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी. सतीशराव आणि अविनाशचे चेहरे पांढरे पडले होते. त्याच पात आता उघड झालं होतं. अण्णांनी ती खोली 1 वर्ष बंद ठेवायला सांगितली होती, कारण त्यांना खात्री होती की या एका वर्षात त्याचा छळ पाहून मी गंभीर होईल आणि जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा मी त्यांना माफ करणार नाही. अण्णांना प्रायश्चित हवं होतं. त्या खोलीतल्या भिंतीवर त्या मुलाचेही काही फोटो होतं. मुक्ताच्या मुलाचे, जो खरं तर माझा मुलगा होता. तो आता 12-13 वर्षाचा झाला असेल. फोटोत हुबेहूब माझ्या वडिलांसारखे दिसत होतं. माझं बाळ जिवंत होतं. ते माझ्याच नंदेकडे, मुक्ताकडे होतं, जिने त्याला स्वतःच्या मुलासारखं वाढवलं होतं. अण्णांनी पत्राच्या शेवटी लिहिलं होतं, जानकी, या पेटीत मुक्ताचा पत्ता आहे. हे दागिने आणि माझ्या नावावर असलेली शहरातली मालमत्ता मी तुझ्या नावे केली आहे. आता तुला ठरवायचं आहे की तू या पाप्यासोबत राहणार की तुझ्या मुलाला आणि मुक्ताला न्याय देणार.
मला माफ कर सून, मी एक हाताच बाप होतो, पण तू एक खंबीर आई हो. मी त्या पेटीतला पत्ता उचलला. अविनाश माझ्या पाया पडला. जानकी मला माफ कर. मी हे सगळं घरासाठी केलं, पण मी त्याला जोरात ढकललं. ज्या बापाने आपल्या मुलाचा सौदा केला त्याला माफी मिळणं अशक्य होतं. त्या खोलीतलं दृश्य भयानक होतं. एका बाजूला अन्नाचा पश्चाताप होता आणि दुसऱ्या बाजूला दोन मुलाचा क्रूर लोभ. मी ज्या खोलीतून बाहेर पडले, पण आता मी ती जुनी सोशिक जानकी नव्हते. माझ्या हातात अन्नाची ती पितळी चावी होती, जिने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या फसवणुकीचा दरवाजा उघडला होता. मी त्या वाड्याचा उंबरा ओलांडला तेव्हा माझ्या अंगावरचा काटा अजूनही संपला नव्हता. माझ्या मागे अविनाश आणि सतीशरावाचा संतापलेला आरडाओरडा ऐकू येत होता. "वहिनी, कुठे चाललीस? ती पेटी इथेच ठेव." अविनाशचा तो आवाज, ज्यात कधी काळी मला प्रेम वाटायचं, आता एखादं हिंस्त शापासारखा भासत होता. पण मी थांबले नाही. अण्णांनी दिलेली ती पितळी चावी आणि त्या पेटीचं सत्य माझ्यासाठी ढाल बनलं होतं. मी थेट बस स्थानकावर पोहोचले. मनात विचारलं काहूवर माझल होतं. अण्णाचा डायरीतला तो पत्ता एका छोट्याशा तालुक्यातल्या गावाचा होता. प्रवासात प्रत्येक वळणावर मला तेच आठवत होतं, तुझं बाळ जिवंत आहे. हे शब्द माझ्या डोक्यात एखादा मंत्रासारखं घुमत होते. गेली 12-13 वर्ष मी ज्या मुलासाठी श्राद्ध घातलं, ज्याच्या आठवणीत उश्या ओल्या केल्या, तो मुलगा कुठेतरी आई म्हणून कोणा दुसऱ्याला हाक मारत होता. या विचाराने काळजात कड उमटत होती. पण मुक्तावर राग नव्हता, कारण तिलाही फसवण्यात आलं होतं. शेवटी मी त्या गावी पोहोचले. गाव अगदी साधं होतं. अण्णांनी लिहिलेला खुणा शोधत मी एका निळ्या रंगाच्या दरवाजासमोर उभे राहिले. समोर एक अंगण होतं आणि तिथे एक 13-14 वर्षाचा मुलगा सायकलची साखळी दुरुस्त करत बसला होता. त्याला पाहताच माझे पाय जमिनीला खडले. त्याचे कुरडे केस, त्याचे ते पाणीदार डोळे आणि कपाळावरची ती छोटीशी खूण, अगदी हुबेहूब माझ्या वडिलांसारखं माझे बाळ. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. डोळ्यातून धडाधडा पाणी वाहू लागलं. तो मुलगा अचानक वर बघून म्हणाला, "कुणाला हवं?" त्याचा तो आवाज ऐकून माझ्या काळीत शिरलं गेलं. तितक्यात घरातून एक साधी, चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व आलेली स्त्री बाहेर आली. ती मुक्ता होती, माझी नणद, अण्णाची लाडकी मुक्ता, जिचं अस्तित्व या वाड्याने नकारलं होतं. मुक्ताने मला पाहिलं आणि तिच्या हातातील ताट खाली पडलं. तिने मला कधीच पाहिलं नव्हतं, पण कदाचित अण्णांनी पाठवलेल्या माझ्या फोटोवरून तिने ओळखलं होतं. "वहिनी." तिचे ओठ थरथरत होतं. मी धावत गेलं आणि तिला कडकडून मिठी मारली. आम्ही दोघेही तिथेच अंगणात बसून ओक्साबोक्शी रडत होतो. तो मुलगा, ज्याचं नाव अंशू होतं, तो गोंधळून आमच्याकडे बघत होता. मुक्ताने त्याला आत पाठवलं आणि मग सुरू झालं तो अश्रूचा आणि सत्याचा प्रवास. "वहिनी, मला माफ करा." मुक्ता हात जोडून म्हणाली. "दादांनी मला सांगितलं होतं की तुम्ही हे बाळ नको म्हणून टाकून दिलं. मला मूल नव्हतं म्हणून अण्णांनी हे बाळ माझ्या झोळीत टाकलं असं मला वाटलं. पण अण्णांनी मला नेहमी सांगितलं की जानकीवर अन्याय झाला, तिला कधीही न्याय दे." मुक्ताने अण्णांनाही पाठवलेली पत्र मला दाखवली. अण्णांनी प्रत्येक पत्रात लिहिलं होतं की
जानकीची माफी कशी मागू. अण्णांनी मुक्ताला आणि अंशूला आर्थिक मदत केली होती, पण ते कधीही त्याला भेटू शकले नाही, कारण अविनाश आणि सतीशने त्याचा वर पहारा ठेवला होता. संपत्तीचा लोभ माणसाला किती अंध करतो यास हे जिवंत उदाहरण होतं. तितक्यात बाहेर गाडी थांबण्यास आवाज आला. अविनाश आणि सतीशराव तिथेही पोहोचले होते. त्याच्या चेहऱ्यावर आता भीती होती, कारण अण्णाचा वसियतनुसार जर मी हे सत्य जगासमोर आणलं असतं तर त्याची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती आणि संपत्तीही हातातून गेली असती. सतीशराव ओरडले, मुक्ता, हे काय लावलं. जानकी गुपचूप, चल घराकडे. हे बाळ आमचं आहे. आम्ही याच काय करायचं ते ठरवू. पण मी खंबीरपणे उभी राहिले. अण्णाच्या पोटीतली ती डायरी आणि वसियत मी त्याच्या तोंडावर फेकली. अण्णांनी वसियतमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की जर जानकीने ही खोली उघडण्यानंतर सत्य स्वीकारलं तर वड्याचा अर्धा हिस्सा आणि शहरातील सगळी मालमत्ता जानकीच्या नावावर होईल, आणि जर सतीश किंवा अविनाशने अडथळा आणला तर त्यांना वाड्यातून बेदखल केली जाईल. मी त्यांना ठणकावून सांगितलं की आजपासून तुमच्या माझ्याशी आणि मुलाशी कोणताही संबंध नाही. ज्या बापाने आपल्या मुलाला सौदा केला त्याला बाप मानण्याची मला लाज वाटते. अविनाश माझ्या पाया पडला. जानकी, मला माफ कर. घराच्या इज्जतीसाठी आम्ही हे केलं. पण मी त्याचा हात झटकला. इज्जत? पोटाच्या गोड्याला विकून कोणती इज्जत मिळवली तुम्ही? मी मुक्ताला सांगितलं की तिला आता लपवून राहण्याची गरज नाही. अण्णांनी शहरातलं जे घर माझ्या नावावर केलं होतं तिथे मी मुक्ता आणि अंशूला घेऊन जायचं ठरवलं. अविनाश आणि सतीशराव त्या मोठ्या वाड्याने बाहेर काढण्याचे कायदेशीर सोपस्कार मी पूर्ण केले. ज्या वाड्यासाठी त्याने आयुष्यभर पाप केलं तोच वाडा आता त्याच्यासाठी परका झाला होता. अण्णांना त्या बंद खोली जे रहस्य ठरवलं होतं ते माझ्यासाठी केवळ एक दुःख नव्हतं, तर ती एक संधी होती स्वतःला सिद्ध करण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची. अंशूला सुरुवातीला सगळं समजायला जड गेलं, पण रक्ताची ओढ स्वतः बसून देत नाही. तो मला आई म्हणून लागला, पण मुक्तास्थानही कमी झालं नाही. आम्ही एकाच छताखाली राहू लागलो. अण्णांनाही जाता जाता मला ही चावी दिलं होती. तिने केवळ एका खोलीचं कुलूप उघडलं नव्हतं, तर माझ्या आयुष्यातील अंधकार दूर करून मला माझं हरवलेलं जग परत मिळवून दिलं होतं. आजही या वड्याचा भीती या क्रूरतेची साक्ष देतात, पण आता तिथे राहणारे लोक बदलले आहेत. अण्णाच्या आत्म्याला आता शांती मिळाली असेल, कारण त्याच्या सुनेने या बंद खोलीतलं सत्य बाहेर आणून एका तुटलेल्या कुटुंबाला पुन्हा मायेच्या धाग्याने जोडलं होतं. मानवी नाते पैशापेक्षा कितीतरी मोठी असतास हेच या वसियतीचं शेवटं आणि खरं रहस्य होतं. आता माझ्या डोळ्यात पाणी नव्हतं, तर एक प्रकारची तृप्ती होती, कारण मी अण्णांना दिलेला शब्द पाळला होता आणि एका आईच्या काळजाला तिचं बाळ हरत मिळवून दिले होतं. जर तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मते अण्णासाहेबांनी जे केलं हे योग्य होतं का, की त्यांनी हे सत्य आधी सांगायला हवं होतं? तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. असाच नवीन रहस्यमय आणि भयानक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून
पुढची कथा तुमच्याकडून मिस होणार नाही. पुन्हा भेटूया एक नवीन कथेसह. तोपर्यंत पाहत रहा. धन्यवाद.